नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये रोहित शेट्टीचा चित्रपट स्कूल कॉलेज आणि लाईफचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरबद्दल आपण बोलणार आहोत। रोहित शेट्टीचा स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। बॉलिवूडचा लोकप्रिय सिनेमा दिग्दर्शक रोहित शेट्टी आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे। नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आउट झालेला आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमात तेजस्विनी प्रकाश आणि करण परब मुख्य भूमिकेत आहे। हा कौटुंबिक सिनेमा शाळा आणि विद्यालयातील आयुष्यावर आधारित आहे। या सिनेमाचा ट्रेलर आता आउट झालेला असून तो खूपच मनोरंजक आहे। हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच त्यांचे शाळा आणि कॉलेजचे दिवस आठवतील असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केलेले आहे। शालेकरी मुलांना कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागते हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफच्या सुरुवातीलाच तेजस्विनी प्रकाश मजा मस्ती करताना दिसत आहे। कॉलेजला गेल्यावर तेजस्विनी एक मुलाच्या प्रेमात पडते। त्यानंतर त्यांची लव्ह स्टोरी कोणत्या टप्प्यावर येऊन पोचते याचा अंदाज ट्रेलरमध्ये येत आहे। एकतरी त्या सिनेमात तेजस्विनी प्रकाश रोमॅन्टिक अंदाजात पाहायला मिळत आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमाचे दिग्दर्शक विहान सूर्यवंशीने केलेले आहे, तर रोहित शेट्टी या सिनेमाची निर्मिती करत आहे। हा सिनेमा 14 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। गेल्या 3 वर्षांपासून चाहते या सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते। 2020 मध्ये तेजस्विनी रोहितच्या खतरों के खिलाडी हा शो करत होती। त्यावेळी या चित्रपटाची घोषणा झाली होती, पण काही कारणामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली। अखेर आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेला आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमाचे ट्रेलर शेअर करत रोहित शेट्टीने लिहिले आहे, माझे मराठी प्रेक्षक कायमच मला मराठी प्रोजेक्टबद्दल विचारत आले आहेत। आता त्यांच्यासाठी मी स्कूल कॉलेज आणि लाईफ हा मराठी चित्रपट घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये रोहित शेट्टीचा चित्रपट स्कूल कॉलेज आणि लाईफचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरबद्दल आपण बोलणार आहोत। रोहित शेट्टीचा स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। बॉलिवूडचा लोकप्रिय सिनेमा दिग्दर्शक रोहित शेट्टी आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे। नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आउट झालेला आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमात तेजस्विनी प्रकाश आणि करण परब मुख्य भूमिकेत आहे। हा कौटुंबिक सिनेमा शाळा आणि विद्यालयातील आयुष्यावर आधारित आहे। या सिनेमाचा ट्रेलर आता आउट झालेला असून तो खूपच मनोरंजक आहे। हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच त्यांचे शाळा आणि कॉलेजचे दिवस आठवतील असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केलेले आहे। शालेकरी मुलांना कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागते हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफच्या सुरुवातीलाच तेजस्विनी प्रकाश मजा मस्ती करताना दिसत आहे। कॉलेजला गेल्यावर तेजस्विनी एक मुलाच्या प्रेमात पडते। त्यानंतर त्यांची लव्ह स्टोरी कोणत्या टप्प्यावर येऊन पोचते याचा अंदाज ट्रेलरमध्ये येत आहे। एकतरी त्या सिनेमात तेजस्विनी प्रकाश रोमॅन्टिक अंदाजात पाहायला मिळत आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमाचे दिग्दर्शक विहान सूर्यवंशीने केलेले आहे, तर रोहित शेट्टी या सिनेमाची निर्मिती करत आहे। हा सिनेमा 14 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। गेल्या 3 वर्षांपासून चाहते या सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते। 2020 मध्ये तेजस्विनी रोहितच्या खतरों के खिलाडी हा शो करत होती। त्यावेळी या चित्रपटाची घोषणा झाली होती, पण काही कारणामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली। अखेर आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेला आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमाचे ट्रेलर शेअर करत रोहित शेट्टीने लिहिले आहे, माझे मराठी प्रेक्षक कायमच मला मराठी प्रोजेक्टबद्दल विचारत आले आहेत। आता त्यांच्यासाठी मी स्कूल कॉलेज आणि लाईफ हा मराठी चित्रपट घेऊन आलेलो आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये रोहित शेट्टीचा चित्रपट स्कूल कॉलेज आणि लाईफचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरबद्दल आपण बोलणार आहोत। रोहित शेट्टीचा स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। बॉलिवूडचा लोकप्रिय सिनेमा दिग्दर्शक रोहित शेट्टी आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे। नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आउट झालेला आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमात तेजस्विनी प्रकाश आणि करण परब मुख्य भूमिकेत आहे। हा कौटुंबिक सिनेमा शाळा आणि विद्यालयातील आयुष्यावर आधारित आहे। या सिनेमाचा ट्रेलर आता आउट झालेला असून तो खूपच मनोरंजक आहे। हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच त्यांचे शाळा आणि कॉलेजचे दिवस आठवतील असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केलेले आहे। शालेकरी मुलांना कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागते हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफच्या सुरुवातीलाच तेजस्विनी प्रकाश मजा मस्ती करताना दिसत आहे। कॉलेजला गेल्यावर तेजस्विनी एक मुलाच्या प्रेमात पडते। त्यानंतर त्यांची लव्ह स्टोरी कोणत्या टप्प्यावर येऊन पोचते याचा अंदाज ट्रेलरमध्ये येत आहे। एकतरी त्या सिनेमात तेजस्विनी प्रकाश रोमॅन्टिक अंदाजात पाहायला मिळत आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमाचे दिग्दर्शक विहान सूर्यवंशीने केलेले आहे, तर रोहित शेट्टी या सिनेमाचे निर्मिती करत आहे। हा सिनेमा 14 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। गेल्या 3 वर्षांपासून चाहते या सिनेमाचे प्रदर्शनाची वाट पाहत होते। 2020 मध्ये तेजस्विनी रोहितच्या खतरों के खिलाडी हा शो करत होती। त्यावेळी या चित्रपटाची घोषणा झाली होती, पण काही कारणामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली। अखेर आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेला आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमाचे ट्रेलर शेअर करत रोहित शेट्टीने लिहिले आहे, माझे मराठी प्रेक्षक कायमच मला मराठी प्रोजेक्टबद्दल विचारत आले आहेत। आता त्यांच्यासाठी मी स्कूल कॉलेज आणि लाईफ हा मराठी चित्रपट घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये रोहित शेट्टीचा चित्रपट स्कूल कॉलेज आणि लाईफचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरबद्दल आपण बोलणार आहोत। रोहित शेट्टीचा स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। बॉलिवूडचा लोकप्रिय सिनेमा दिग्दर्शक रोहित शेट्टी आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे। नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आउट झालेला आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमात तेजस्विनी प्रकाश आणि करण परब मुख्य भूमिकेत आहे। हा कौटुंबिक सिनेमा शाळा आणि विद्यालयातील आयुष्यावर आधारित आहे। या सिनेमाचा ट्रेलर आता आउट झालेला असून तो खूपच मनोरंजक आहे। हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच त्यांचे शाळा आणि कॉलेजचे दिवस आठवतील असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केलेले आहे। शालेकरी मुलांना कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागते हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफच्या सुरुवातीलाच तेजस्विनी प्रकाश मजा मस्ती करताना दिसत आहे। कॉलेजला गेल्यावर तेजस्विनी एक मुलाच्या प्रेमात पडते। त्यानंतर त्यांची लव्ह स्टोरी कोणत्या टप्प्यावर येऊन पोचते याचा अंदाज ट्रेलरमध्ये येत आहे। एकतरी त्या सिनेमात तेजस्विनी प्रकाश रोमॅन्टिक अंदाजात पाहायला मिळत आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमाचे दिग्दर्शक विहान सूर्यवंशीने केलेले आहे, तर रोहित शेट्टी या सिनेमाचे निर्मिती करत आहे। हा सिनेमा 14 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। गेल्या 3 वर्षांपासून चाहते या सिनेमाचे प्रदर्शनाची वाट पाहत होते। 2020 मध्ये तेजस्विनी रोहितच्या खतरों के खिलाडी हा शो करत होती। त्यावेळी या चित्रपटाची घोषणा झाली होती, पण काही कारणामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली। अखेर आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेला आहे। स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमाचे ट्रेलर शेअर करत रोहित शेट्टीने लिहिले आहे, माझे मराठी प्रेक्षक कायमच मला मराठी प्रोजेक्टबद्दल विचारत आले आहेत। आता त्यांच्यासाठी मी स्कूल कॉलेज आणि लाईफ हा मराठी चित्रपट घेऊन आलेलो आहे। नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आज मी बोलणार आहे
स्कूल कॉलेज हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे अतिकृष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पिक्चर बनवला गेलेला आहे। या चित्रपटाची आपण कथा लेखन बघितलं असेल तर आपल्याला कळेल, या नावावरूनच आपल्याला कळेल। आणि या पिक्चरची हिरोईन आपली कोण आहे? तेजस्विनी प्रकाश। हिचा पहिला पण आता पिक्चर आलेला, तो पिक्चर आपल्या लक्षाच्या पोराबर आलेला होता। तो पिक्चर पण भरपूर चांगला होता। त्या पिक्चरमध्ये पण चांगलं काम केलेलं होतं तिने। आणि हिच्या पहिला तिचे सिरियल पण आपण बघितलेले ते हिंदीमध्ये। आता ही जी तेजस्विनी आहे ती स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला दिसणार आहे। तर स्कूल कॉलेज हा चित्रपट आता लवकरच आपल्या थिएटरमध्ये येणार आहे। तर हा मराठी चित्रपट आहे, ह्याला रोहित शेट्टीनी प्रोडक्शननी ते पिक्चर निर्माती केलेली आहे। हा रोहित शेट्टीचा एक पिक्चर आहे। तर रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं त्यांनी दिग्दर्शनाला पण त्यांनी भर दिलेला आहे। जो दिग्दर्शनाला त्यांनी काम दिलेलं आहे ते दिग्दर्शन उत्कृष्टपणे त्या दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे। तुम्ही हा चित्रपटाचे आता तुम्ही याचे प्रोमो बघितले असतील, याची ॲडव्हर्टायझिंग बघितली असेल, याचे काय व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर, तर तुम्हाला याच्यामधून कळणार की हा चित्रपट लहानपणापासून याच्यामध्ये बनवलेला गेलेला आहे। आणि या चित्रपटामध्ये आपला जितू आहे, जितेंद्र जोशी आहे। तुम्ही बघितलं असेल त्या हिरो जो आहे नवीन हिरो, त्याचा भाऊ दाखवला आहे या त्याचा मित्र दाखवला आहे, हे तर आपल्याला नंतर पिक्चर बघितल्यानंतरच कळेल। पण जितू त्याला एक पणाने कॉपरेट करताना तुम्हाला दिसणार आहे। आणि जितूची तर अभिनय तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हाडाचा अभिनेता आहे तो। त्या चित्रपटामध्ये हिरोला तो सपोर्ट करताना दिसणार आहे आपल्याला। तर हा चित्रपट एकदम चांगल्या दर्जाचा बनलेला आहे। या पिक्चरची क्वालिटी चांगली आहे। या पिक्चरचे डायलॉग त्या हिरोचे तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग पण एकदम जबरदस्त आहे। आणि तेजस्वी पंडितचा त्याच्यामध्ये अभिनय पण एकदम जबरदस्त आहे। कारण का रोहित शेट्टीचा पिक्चर आहे, ते एक दर्जाने हा चित्रपट एकदम चांगला बनलेला गेलेला आहे। आपल्याला दुसऱ्या मराठी पिक्चरांपेक्षा हा चित्रपट चांगल्या दर्जाचा बघायला भेटणार आहे। तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आल्यानंतर स्कूल कॉलेज, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक शाळा दाखवलेली आहे, लहान पोरं दाखवलेले आहेत। लहान पोरांच्या नंतर ते लहान पोरांची काहीतरी कॉमेडी सिक्वेल अशी सीन दाखवली गेलेली आहे। नंतर मग तो पोरगा मोठा होतो, मोठ्या स्कूलमध्ये जातो, मग हाय स्कूल नंतर मग कॉलेजची त्याच्या पुढची स्टोरी आहे। तर कॉलेजच्या स्टोरीपर्यंत ती तेजस्विनी पंडित तेजस्विनी प्रकाश त्याच्यावर आहे का, ती हिरोईन आहे। त्यानंतर मग त्याच्यामधले काय सीन दाखवल्या गेलेले आहेत काय, नंतर मग जितू त्याच्यामध्ये आपला काय अभिनय दाखवतोय, ते सगळं आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे। तर हा चित्रपट एकदम चांगला बनलेला आहे, एकदम कॉलेज लाईफमध्ये पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे। आजकाल कॉलेज लाईफमध्ये खूप मराठी पिक्चर बनतात आहे। आणि आता तुम्ही बघितलं पण असणार, आता 3-4 चित्रपट आले, सर्व यंग जनरेशनवरच आधारून पिक्चर आलेले आहेत। टाईमपास असून दे, नंतर मग अजून त्याचे पिक्चर आलेले होते, चांगले चांगले चित्रपट आलेले, त्याच्यामध्ये पण कॉलेज लाईफ दाखवलेली। पण ह्या चित्रपटाचा मेन उद्दिष्टच आहे की आपल्याला स्कूल आणि आपल्या लहानपणाचे दिवस त्याला निर्मात्या दिग्दर्शकांना दाखवायचे की लहानपणाची शाळा कशी होती, लहानपणाचं शिक्षण कसं होतं, नंतर मग स्कूल, नंतर मग कॉलेजमध्ये कसं जीवन होतं, ते पुरं त्यांनी जीवन त्याच्यावर रेखल्या गेलेलं आहे। हे पिक्चराची कथा लेखन त्याच्यावरच पुरं फिरत आहे। त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे त्याचे पण चांगला ॲक्टिंग आहे, आपली तेजस्विनीचं पण ॲक्टिंग चांगली आहे, जितूचं पण त्याच्यामध्ये अभिनय चांगला आहे, आणि इतर मराठी कलाकारांचा पण त्याच्यामध्ये चांगला अभिनय आहे। तर या चित्रपटाला आपल्याला जाऊन बघायचं आहे। आणि आपला महाराष्ट्र चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, आणि असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ बघायला भेटतील। नमस्कार नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आज मी बोलणार आहे स्कूल कॉलेज हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे अतिकृष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पिक्चर बनवला गेलेला आहे। या चित्रपटाची आपण कथा लेखन बघितलं असेल तर आपल्याला कळेल, या नावावरूनच आपल्याला कळेल। आणि या पिक्चरची हिरोईन आपली कोण आहे? तेजस्विनी प्रकाश। हिचा पहिला पण आता पिक्चर आलेला, तो पिक्चर आपल्या लक्षाच्या पोराबर आलेला होता। तो पिक्चर पण भरपूर चांगला होता। त्या पिक्चरमध्ये पण चांगलं काम केलेलं होतं तिने। आणि हिच्या पहिला तिचे सिरियल पण आपण बघितलेले ते हिंदीमध्ये। आता ही जी तेजस्विनी आहे ती स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला दिसणार आहे। तर स्कूल कॉलेज हा चित्रपट आता लवकरच आपल्या थिएटरमध्ये येणार आहे। तर हा मराठी चित्रपट आहे, ह्याला रोहित शेट्टीनी प्रोडक्शननी ते पिक्चर निर्माती केलेली आहे। हा रोहित शेट्टीचा एक पिक्चर आहे। तर रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं त्यांनी दिग्दर्शनाला पण त्यांनी भर दिलेला आहे,
जो दिग्दर्शनाला त्यांनी काम दिलेलं आहे ते दिग्दर्शन उत्कृष्टपणे त्या दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे. तुम्ही हा चित्रपटाचे आता तुम्ही याचे प्रोमो बघितले असतील, ह्याची ॲडव्हर्टायझिंग बघितली असेल, त्याचे काय व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर, तर तुम्हाला याच्यामधून कळणार की हा चित्रपट लहानपणापासून याच्यामध्ये बनवलेला गेलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपला जितू आहे, जितेंद्र जोशी आहे. तुम्ही बघितलं असेल त्या हिरो जो आहे नवीन हिरो, त्याचा भाऊ दाखवला आहे या त्याचा मित्र दाखवला आहे, हे तर आपल्याला नंतर पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. पण जितू त्याला एक पणाने कॉपरेट करताना तुम्हाला दिसणार आहे. आणि जितूची तर अभिनय तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हाडाचा अभिनेता आहे तो. त्या चित्रपटामध्ये हिरोला तो सपोर्ट करताना दिसणार आहे आपल्याला. तर हा चित्रपट एकदम चांगल्या दर्जाचा बनलेला आहे. या पिक्चरची क्वालिटी चांगली आहे. या पिक्चरचे डायलॉग त्या हिरोचे तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग पण एकदम जबरदस्त आहे. आणि तेजस्वी पंडितचा त्याच्यामध्ये अभिनय पण एकदम जबरदस्त आहे. कारण का रोहित शेट्टीचा पिक्चर आहे, ते एक दर्जाने हा चित्रपट एकदम चांगला बनलेला गेलेला आहे. आपल्याला दुसऱ्या मराठी पिक्चरांपेक्षा हा चित्रपट चांगल्या दर्जाचा बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आल्यानंतर स्कूल कॉलेज त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, एक शाळा दाखवलेली आहे, लहान पोरं दाखवलेले आहेत. लहान पोरांच्या नंतर ते लहान पोरांची काहीतरी कॉमेडी सिक्वेल अशी सीन दाखवली गेलेली आहे. नंतर मग तो पोरगा मोठा होतो, मोठ्या हायस्कूलमध्ये जातो. मग त्या हायस्कूल नंतर मग कॉलेजची त्याच्या पुढची स्टोरी आहे. तर कॉलेजच्या स्टोरीपर्यंत ती तेजस्विनी पंडित तेजस्विनी प्रकाश त्याच्यावर आहे का, ती हिरोईन आहे. त्यानंतर मग त्याच्यामधले काय सीन दाखवल्या गेलेले आहेत काय, नंतर मग जितू त्याच्यामध्ये आपला काय अभिनय दाखवतोय, ते सगळं आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट एकदम चांगला बनलेला आहे. एकदम कॉलेज लाईफमध्ये पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे. आजकाल कॉलेज लाईफमध्ये खूप मराठी पिक्चर बनतात आहे. आणि आता तुम्ही बघितलं पण असणार, आता 3-4 चित्रपट आले, सर्व यंग जनरेशनवरच आधारून पिक्चर आलेले आहेत. टाईमपास असून दे, नंतर मग अजून त्याचे पिक्चर आलेले होते, चांगले चित्रपट आलेले, त्याच्यामध्ये पण कॉलेज लाईफ दाखवलेली. पण ह्या चित्रपटाचा मेन उद्दिष्टच हा आहे की आपल्याला स्कूल आणि आपल्या लहानपणाचे दिवस त्याला निर्मात्या दिग्दर्शकांना दाखवायचे की लहानपणाची शाळा कशी होती, लहानपणाचं शिक्षण कसं होतं, नंतर मग स्कूल, नंतर मग कॉलेजमध्ये कसं जीवन होतं, ते पुरं त्यांनी जीवन त्याच्यावर रेखल्या गेलेलं आहे. हे पिक्चराची कथालेखन त्याच्यावरच पुरं फिरत आहे. त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे त्याचे पण चांगला ॲक्टिंग आहे, आपली तेजस्विनीचं पण ॲक्टिंग चांगली आहे, जितूचं पण त्याच्यामध्ये अभिनय चांगला आहे, आणि इतर मराठी कलाकारांचा पण त्याच्यामध्ये चांगला अभिनय आहे. तर आपला या चित्रपटाला आपल्याला जाऊन बघायचं आहे. आणि आपला महाराष्ट्र चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, आणि असे तुम्हाला नवीन चित्रपटाचे व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आज मी बोलणार आहे स्कूल कॉलेज हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे अतिकृष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पिक्चर बनवला गेलेला आहे. या चित्रपटाची आपण कथालेखन बघितलं असेल तर आपल्याला कळेल, या नावावरूनच आपल्याला कळेल. आणि या पिक्चरची हिरोईन आपली कोण आहे, तेजस्विनी प्रकाश. हिचा पहिला पण आता पिक्चर आलेला, तो पिक्चर आपल्या लक्षाच्या पोराबरोबर आलेला होता. तो पिक्चर पण भरपूर चांगला होता. त्या पिक्चरमध्ये पण चांगलं काम केलेलं होतं तिने. आणि हिच्या पहिला तिचे सिरियल पण आपण बघितलेले ते हिंदीमध्ये. आता ही जी तेजस्विनी आहे ती स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर स्कूल कॉलेज हा चित्रपट आता लवकरच आपल्या थिएटरमध्ये येणार आहे. तर हा मराठी चित्रपट आहे, ह्याला रोहित शेट्टीनी प्रोडक्शननी ते पिक्चर निर्माती केलेली आहे. हा रोहित शेट्टीचा एक पिक्चर आहे. तर रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं त्यांनी दिग्दर्शनाला पण त्यांनी भर दिलेला आहे. जो दिग्दर्शनाला त्यांनी काम दिलेलं आहे ते दिग्दर्शन उत्कृष्टपणे त्या दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे. तुम्ही हा चित्रपटाचे आता तुम्ही याचे प्रोमो बघितले असतील, ह्याची ॲडव्हर्टायझिंग बघितली असेल, त्याचे काय व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर, तर तुम्हाला याच्यामधून कळणार की हा चित्रपट लहानपणापासून याच्यामध्ये बनवलेला गेलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपला जितू आहे, जितेंद्र जोशी आहे. तुम्ही बघितलं असेल त्या हिरो जो आहे नवीन हिरो, त्याचा भाऊ दाखवला आहे या त्याचा मित्र दाखवला आहे, हे तर आपल्याला नंतर पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. पण जितू त्याला एक पणाने कॉपरेट करताना तुम्हाला दिसणार आहे. आणि जितूची तर अभिनय तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हाडाचा अभिनेता आहे तो. त्या चित्रपटामध्ये हिरोला तो सपोर्ट करताना दिसणार आहे आपल्याला. तर हा चित्रपट एकदम चांगल्या दर्जाचा बनलेला आहे. या पिक्चरची क्वालिटी चांगली आहे. या पिक्चरचे डायलॉग त्या हिरोचे तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग पण एकदम जबरदस्त आहे. आणि तेजस्वी पंडितचा त्याच्यामध्ये अभिनय पण एकदम जबरदस्त आहे. कारण का रोहित शेट्टीचा पिक्चर आहे, ते एक दर्जाने हा चित्रपट एकदम चांगला बनलेला गेलेला आहे.
आपल्याला दुसऱ्या मराठी पिक्चरांपेक्षा हा चित्रपट चांगल्या दर्जाचा बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आल्यानंतर स्कूल कॉलेज त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक शाळा दाखवलेली आहे. लहान पोरं दाखवलेले आहेत. लहान पोरांच्या नंतर ते लहान पोरांची काहीतरी कॉमेडी सिक्वेल अशी सीन दाखवली गेलेली आहे. नंतर मग तो पोरगा मोठा होतो, मोठ्या स्कूलमध्ये जातो. मग हाय स्कूल नंतर मग कॉलेजची त्याच्या पुढची स्टोरी आहे. तर कॉलेजच्या स्टोरीपर्यंत ती तेजस्विनी पंडित तेजस्विनी प्रकाश त्याच्यावर आहे का, ती हिरोईन आहे. त्यानंतर मग त्याच्यामधले काय सीन दाखवल्या गेलेले आहेत काय, नंतर मग जितू त्याच्यामध्ये आपला काय अभिनय दाखवतोय ते सगळं आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट एकदम चांगला बनलेला आहे. एकदम कॉलेज लाईफमध्ये पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे. आजकाल कॉलेज लाईफमध्ये खूप मराठी पिक्चर बनतात आहे. आणि आता तुम्ही बघितलं पण असणार, आता 3-4 चित्रपट आले, सर्व यंग जनरेशनवरच आधारून पिक्चर आलेले आहेत. टाईमपास असून दे, नंतर मग अजून त्याचे पिक्चर आलेले होते, चांगले चित्रपट आलेले, त्याच्यामध्ये पण कॉलेज लाईफ दाखवलेली. पण ह्या चित्रपटाचा मेन उद्दिष्टच हा आहे की आपल्याला स्कूल आणि आपल्या लहानपणाचे दिवस त्याला निर्मात्या दिग्दर्शकांना दाखवायचे की लहानपणाची शाळा कशी होती, लहानपणाचं शिक्षण कसं होतं, नंतर मग स्कूल, नंतर मग कॉलेजमध्ये कसं जीवन होतं, ते पुरं त्यांनी जीवन त्याच्यावर रेखल्या गेलेलं आहे. हे पिक्चराची कथालेखन त्याच्यावरच पुरं फिरत आहे. त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे त्याचे पण चांगला ॲक्टिंग आहे, आपली तेजस्विनीचं पण ॲक्टिंग चांगली आहे, जितूचं पण त्याच्यामध्ये अभिनय चांगला आहे आणि इतर मराठी कलाकारांचा पण त्याच्यामध्ये चांगला अभिनय आहे. तर आपला या चित्रपटाला आपल्याला जाऊन बघायचं आहे आणि आपला महाराष्ट्र चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे तुम्हाला नवीन चित्रपटाचे व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आज मी बोलणार आहे स्कूल कॉलेज हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे अतिकृष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पिक्चर बनवल्या गेलेला आहे. या चित्रपटाची आपण कथालेखन बघितलं असेल तर आपल्याला कळेल, या नावावरूनच आपल्याला कळेल. आणि या पिक्चरची हिरोईन आपली कोण आहे, तेजस्विनी प्रकाश. हिचा पहिला पण आता पिक्चर आलेला, तो पिक्चर आपल्या लक्षाच्या पोराबरोबर आलेला होता. तो पिक्चर पण भरपूर चांगला होता. त्या पिक्चरमध्ये पण चांगलं काम केलेलं होतं तिने. आणि हिच्या पहिला तिचे सिरियल पण आपण बघितलेले ते हिंदीमध्ये. आता ही जी तेजस्विनी आहे ती स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर स्कूल कॉलेज हा चित्रपट आता लवकरच आपल्या थिएटरमध्ये येणार आहे. तर हा मराठी चित्रपट आहे, ह्याला रोहित शेट्टीनी प्रोडक्शननी ते पिक्चर निर्माती केलेली आहे. हा रोहित शेट्टीचा एक पिक्चर आहे. तर रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं त्यांनी दिग्दर्शनाला पण त्यांनी भर दिलेला आहे. जो दिग्दर्शनाला त्यांनी काम दिलेलं आहे ते दिग्दर्शन उत्कृष्टपणे त्या दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे. तुम्ही ह्या चित्रपटाचे आता तुम्ही याचे प्रोमो बघितले असतील, ह्याची ॲडव्हर्टायझिंग बघितली असेल, याचे काय व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर, तर तुम्हाला याच्यामधून कळणार की हा चित्रपट लहानपणापासून याच्यामध्ये बनवलेला गेलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपला जितू आहे, जितेंद्र जोशी आहे. तुम्ही बघितलं असेल त्या हिरो जो आहे नवीन हिरो, त्याचा भाऊ दाखवला आहे या त्याचा मित्र दाखवला आहे, हे तर आपल्याला नंतर पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. पण जितू त्याला एकपणाने कॉपरेट करताना तुम्हाला दिसणार आहे. आणि जितूची तर अभिनय तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हाडाचा अभिनेता आहे तो. त्या चित्रपटामध्ये हिरोला तो सपोर्ट करताना दिसणार आहे आपल्याला. तर हा चित्रपट एकदम चांगल्या दर्जाचा बनलेला आहे. या पिक्चरची क्वालिटी चांगली आहे. या पिक्चरचे डायलॉग त्या हिरोचे तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग पण एकदम जबरदस्त आहे. आणि तेजस्वी पंडितचा त्याच्यामध्ये अभिनय पण एकदम जबरदस्त आहे. कारण का रोहित शेट्टीचा पिक्चर आहे, ते एक दर्जाने हा चित्रपट एकदम चांगला बनलेला गेलेला आहे. आपल्याला दुसऱ्या मराठी पिक्चरांपेक्षा हा चित्रपट चांगल्या दर्जाचा बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आल्यानंतर स्कूल कॉलेज त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक शाळा दाखवलेली आहे. लहान पोरं दाखवलेले आहेत. लहान पोरांच्या नंतर ते लहान पोरांची काहीतरी कॉमेडी सिक्वेल अशी सीन दाखवली गेलेली आहे. नंतर मग तो पोरगा मोठा होतो, मोठ्या स्कूलमध्ये जातो. मग हाय स्कूल नंतर मग कॉलेजची त्याच्या पुढची स्टोरी आहे. तर कॉलेजच्या स्टोरीपर्यंत ती तेजस्विनी पंडित तेजस्विनी प्रकाश त्याच्यावर आहे का, ती हिरोईन आहे. त्यानंतर मग त्याच्यामधले काय सीन दाखवल्या गेलेले आहेत काय, नंतर मग जितू त्याच्यामध्ये आपला काय अभिनय दाखवतोय ते सगळं आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट एकदम चांगला बनलेला आहे. एकदम कॉलेज लाईफमध्ये पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे. आजकाल कॉलेज लाईफमध्ये खूप मराठी पिक्चर बनतात आहे. आणि आता तुम्ही बघितलं पण असणार, आता 3-4 चित्रपट आले, सर्व यंग जनरेशनवरच आधारून पिक्चर आलेले आहेत. टाईमपास असून दे, नंतर मग अजून त्याचे पिक्चर आलेले होते, चांगले चित्रपट आलेले, त्याच्यामध्ये पण कॉलेज लाईफ दाखवलेली. पण ह्या
चित्रपटाचा मेन उद्दिष्टच आहे की आपल्याला स्कूल आणि आपल्या लहानपणाचे दिवस त्याला निर्मात्या दिग्दर्शकांना दाखवायचे की लहानपणाची शाळा कशी होती, लहानपणाचं शिक्षण कसं होतं, नंतर मग स्कूल, नंतर मग कॉलेजमध्ये कसं जीवन होतं, ते पुरं त्यांनी जीवन त्याच्यावर रेखल्या गेलेलं आहे. हे पिक्चराची कथालेखन त्याच्यावरच पुरं फिरत आहे. त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे त्याचे पण चांगला ॲक्टिंग आहे, आपली तेजस्विनीचं पण ॲक्टिंग चांगली आहे, जितूचं पण त्याच्यामध्ये अभिनय चांगला आहे आणि इतर मराठी कलाकारांचा पण त्याच्यामध्ये चांगला अभिनय आहे. तर आपला हा या चित्रपटाला आपल्याला जाऊन बघायचं आहे आणि आपला हा महाराष्ट्र चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आज मी बोलणार आहे स्कूल कॉलेज हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे अतिकृष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पिक्चर बनवल्या गेलेला आहे. या चित्रपटाची आपण कथालेखन बघितलं असेल तर आपल्याला कळेल, या नावावरूनच आपल्याला कळेल. आणि या पिक्चरची हिरोईन आपली कोण आहे, तेजस्विनी प्रकाश. हिचा पहिला पण आता पिक्चर आलेला, तो पिक्चर आपल्या लक्षाच्या पोराबरोबर आलेला होता. तो पिक्चर पण भरपूर चांगला होता. त्या पिक्चरमध्ये पण चांगलं काम केलेलं होतं तिने. आणि हिच्या पहिला तिचे सिरियल पण आपण बघितलेले ते हिंदीमध्ये. आता ही जी तेजस्विनी आहे ती स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर स्कूल कॉलेज हा चित्रपट आता लवकरच आपल्या थिएटरमध्ये येणार आहे. तर हा मराठी चित्रपट आहे, ह्याला रोहित शेट्टीनी प्रोडक्शननी ते पिक्चर निर्माती केलेली आहे. हा रोहित शेट्टीचा एक पिक्चर आहे. तर रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं त्यांनी दिग्दर्शनाला पण त्यांनी भर दिलेला आहे. जो दिग्दर्शनाला त्यांनी काम दिलेलं आहे ते दिग्दर्शन उत्कृष्टपणे त्या दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे. तुम्ही ह्या चित्रपटाचे आता तुम्ही याचे प्रोमो बघितले असतील, ह्याची ॲडव्हर्टायझिंग बघितली असेल, त्याचे काय व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर, तर तुम्हाला याच्यामधून कळणार की हा चित्रपट लहानपणापासून याच्यामध्ये बनवलेला गेलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपला जितू आहे, जितेंद्र जोशी आहे. तुम्ही बघितलं असेल त्या हिरो जो आहे नवीन हिरो, त्याचा भाऊ दाखवला आहे या त्याचा मित्र दाखवला आहे, हे तर आपल्याला नंतर पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. पण जितू त्याला एकपणाने कॉपरेट करताना तुम्हाला दिसणार आहे. आणि जितूची तर अभिनय तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हाडाचा अभिनेता आहे तो. त्या चित्रपटामध्ये हिरोला तो सपोर्ट करताना दिसणार आहे आपल्याला. तर हा चित्रपट एकदम चांगल्या दर्जाचा बनलेला आहे. या पिक्चरची क्वालिटी चांगली आहे. या पिक्चरचे डायलॉग त्या हिरोचे तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग पण एकदम जबरदस्त आहे. आणि तेजस्वी पंडितचा त्याच्यामध्ये अभिनय पण एकदम जबरदस्त आहे. कारण का रोहित शेट्टीचा पिक्चर आहे ते एक दर्जाने हा चित्रपट एकदम चांगला बनलेला गेलेला आहे. आपल्याला दुसऱ्या मराठी पिक्चरांपेक्षा हा चित्रपट चांगल्या दर्जाचा बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आल्यानंतर स्कूल कॉलेज, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक शाळा दाखवलेली आहे, लहान पोरं दाखवलेले आहेत. लहान पोरांच्या नंतर ते लहान पोरांची काहीतरी कॉमेडी सिक्वेल अशी सीन दाखवली गेलेली आहे. नंतर मग तो पोरगा मोठा होतो, मोठ्या स्कूलमध्ये जातो, मग हाय स्कूल, नंतर मग कॉलेजची त्याच्या पुढची स्टोरी आहे. तर कॉलेजच्या स्टोरीपर्यंत ती तेजस्विनी पंडित तेजस्विनी प्रकाश त्याच्यावर आहे का, ती हिरोईन आहे. त्यानंतर मग त्याच्यामधले काय सीन दाखवल्या गेलेले आहेत काय, नंतर मग जितू त्याच्यामध्ये आपला काय अभिनय दाखवतोय, ते सगळं आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट एकदम चांगला बनलेला आहे. एकदम कॉलेज लाईफमध्ये पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे. आजकाल कॉलेज लाईफमध्ये खूप मराठी पिक्चर बनतात आहे. आणि आता तुम्ही बघितलं पण असणार, आता 3-4 चित्रपट आले, सर्व यंग जनरेशनवरच आधारून पिक्चर आलेले आहेत. टाईमपास असून दे, नंतर मग अजून त्याचे पिक्चर आलेले होते, चांगले चांगले चित्रपट आलेले, त्याच्यामध्ये पण कॉलेज लाईफ दाखवलेली. पण ह्या चित्रपटाचा मेन उद्दिष्टच आहे की आपल्याला स्कूल आणि आपल्या लहानपणाचे दिवस त्याला निर्मात्या दिग्दर्शकांना दाखवायचे की लहानपणाची शाळा कशी होती, लहानपणाचं शिक्षण कसं होतं, नंतर मग स्कूल, नंतर मग कॉलेजमध्ये कसं जीवन होतं, ते पुरं त्यांनी जीवन त्याच्यावर रेखल्या गेलेलं आहे. हे पिक्चराची कथालेखन त्याच्यावरच पुरं फिरत आहे. त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे त्याचे पण चांगला ॲक्टिंग आहे, आपली तेजस्विनीचं पण ॲक्टिंग चांगली आहे, जितूचं पण त्याच्यामध्ये अभिनय चांगला आहे आणि इतर मराठी कलाकारांचा पण त्याच्यामध्ये चांगला अभिनय आहे. तर आपला हा या चित्रपटाला आपल्याला जाऊन बघायचं आहे आणि आपला महाराष्ट्र चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आज मी बोलणार आहे स्कूल कॉलेज हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे अतिकृष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पिक्चर बनवल्या गेलेला आहे.
या चित्रपटाची आपण कथा लेखन बघितलं असेल तर आपल्याला कळेल, या नावावरूनच आपल्याला कळेल. आणि या पिक्चरची हिरोईन आपली कोण आहे? तेजस्विनी प्रकाश. हिचा पहिला पण आता पिक्चर आलेला, तो पिक्चर आपल्या लक्षाच्या पोराबर आलेला होता. तो पिक्चर पण भरपूर चांगला होता. त्या पिक्चरमध्ये पण चांगलं काम केलेलं होतं तिने. आणि हिच्या पहिला तिचे सिरियल पण आपण बघितलेले ते हिंदीमध्ये. आता ही जी तेजस्विनी आहे ती स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर स्कूल कॉलेज हा चित्रपट आता लवकरच आपल्या थिएटरमध्ये येणार आहे. तर हा मराठी चित्रपट आहे. ह्याला रोहित शेट्टीने प्रोडक्शननी ते पिक्चर निर्माती केलेली आहे. हा रोहित शेट्टीचा एक पिक्चर आहे. तर रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं त्यांनी दिग्दर्शनाला पण त्यांनी भर दिलेला आहे. जे दिग्दर्शनाला त्यांनी काम दिलेलं आहे ते दिग्दर्शन उत्कृष्टपणे त्या दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे. तुम्ही ह्या चित्रपटाची आता तुम्ही ह्याचे प्रोमो बघितले असतील, ह्याची ॲडव्हर्टायझिंग बघितली असेल, ह्याचे काय व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर, तर तुम्हाला याच्यामधून कळणार की हा चित्रपट लहानपणापासून याच्यामध्ये बनवलेला गेलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपला जितू आहे, जितेंद्र जोशी आहे. तुम्ही बघितलं असेल त्या हिरो जो आहे नवीन हिरो, त्याचा भाऊ दाखवला आहे या त्याचा मित्र दाखवला आहे, हे तर आपल्याला नंतर पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. पण जितू त्याला एक पणाने कॉपरेट करताना तुम्हाला दिसणार आहे. आणि जितूची तर अभिनय तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हाडाचा अभिनेता आहे तो. त्या चित्रपटामध्ये हिरोला तो सपोर्ट करताना दिसणार आहे आपल्याला. तर हा चित्रपट एकदम चांगल्या दर्जाचा बनलेला आहे. या पिक्चरची क्वालिटी चांगली आहे. या पिक्चरचे डायलॉग त्या हिरोचे तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग पण एकदम जबरदस्त आहे. आणि तेजस्वी पंडितचा त्याच्यामध्ये अभिनय पण एकदम जबरदस्त आहे. कारण का रोहित शेट्टीचा पिक्चर आहे ते एक दर्जाने हा चित्रपट एकदम चांगला बनलेला गेलेला आहे. आपल्याला दुसऱ्या मराठी पिक्चरांपेक्षा हा चित्रपट चांगल्या दर्जाचा बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आल्यानंतर स्कूल कॉलेज त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक शाळा दाखवलेली आहे. लहान पोरं दाखवलेले आहेत. लहान पोरांच्या नंतर ते लहान पोरांची काहीतरी कॉमेडी सिक्वेल अशी सीन दाखवली गेलेली आहे. नंतर मग तो पोरगा मोठा होतो, मोठ्या स्कूलमध्ये जातो. मग हाय स्कूल नंतर मग कॉलेजची त्याच्या पुढची स्टोरी आहे. तर कॉलेजच्या स्टोरीपर्यंत ती तेजस्विनी पंडित तेजस्विनी प्रकाश त्याच्यावर आहे का, ती हिरोईन आहे. त्यानंतर मग त्याच्यामधले काय सीन दाखवल्या गेलेले आहेत काय, नंतर मग जितू त्याच्यामध्ये आपला काय अभिनय दाखवतोय ते सगळं आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट एकदम चांगला बनलेला आहे. एकदम कॉलेज लाईफमध्ये पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे. आजकाल कॉलेज लाईफमध्ये खूप मराठी पिक्चर बनतात आहे. आणि आता तुम्ही बघितलं पण असणार, आता 3-4 चित्रपट आले सर्व यंग जनरेशनवरच आधारून पिक्चर आलेले आहेत. टाईमपास असून दे, नंतर मग अजून त्याचे पिक्चर आलेले होते, चांगले चांगले चित्रपट आलेले, त्याच्यामध्ये पण कॉलेज लाईफ दाखवलेली. पण ह्या चित्रपटाचा मेन उद्दिष्टच हा आहे की आपल्याला स्कूल आणि आपल्या लहानपणाचे दिवस त्याला निर्मात्या दिग्दर्शकांना दाखवायचे की लहानपणाची शाळा कशी होती, लहानपणाचं शिक्षण कसं होतं, नंतर मग स्कूल, नंतर मग कॉलेजमध्ये कसं जीवन होतं, ते पुरं त्यांनी जीवन त्याच्यावर रेखल्या गेलेलं आहे. हे पिक्चराची कथा लेखन त्याच्यावरच पुरं फिरत आहे. त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे त्याचे पण चांगला ॲक्टिंग आहे. आपली तेजस्विनीचं पण ॲक्टिंग चांगली आहे. जितूचं पण त्याच्यामध्ये अभिनय चांगला आहे. आणि इतर मराठी कलाकारांचा पण त्याच्यामध्ये चांगला अभिनय आहे. तर आपला या चित्रपटाला आपल्याला जाऊन बघायचं आहे. आणि आपला महाराष्ट्र चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, आणि असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आज मी बोलणार आहे स्कूल कॉलेज हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे अतिकृष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पिक्चर बनवला गेलेला आहे. या चित्रपटाची आपण कथा लेखन बघितलं असेल तर आपल्याला कळेल, या नावावरूनच आपल्याला कळेल. आणि या पिक्चरची हिरोईन आपली कोण आहे? तेजस्विनी प्रकाश. हिचा पहिला पण आता पिक्चर आलेला, तो पिक्चर आपल्या लक्षाच्या पोराबर आलेला होता. तो पिक्चर पण भरपूर चांगला होता. त्या पिक्चरमध्ये पण चांगलं काम केलेलं होतं तिने. आणि हिच्या पहिला तिचे सिरियल पण आपण बघितलेले ते हिंदीमध्ये. आता ही जी तेजस्विनी आहे ती स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर स्कूल कॉलेज हा चित्रपट आता लवकरच आपल्या थिएटरमध्ये येणार आहे. तर हा मराठी चित्रपट आहे. ह्याला रोहित शेट्टीने प्रोडक्शननी ते पिक्चर निर्माती केलेली आहे. हा रोहित शेट्टीचा एक पिक्चर आहे. तर रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं त्यांनी दिग्दर्शनाला पण त्यांनी भर दिलेला आहे. जे दिग्दर्शनाला त्यांनी काम दिलेलं आहे ते दिग्दर्शन उत्कृष्टपणे त्या दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे. तुम्ही ह्या चित्रपटाची आता तुम्ही ह्याचे प्रोमो बघितले असतील, ह्याची ॲडव्हर्टायझिंग बघितली असेल, ह्याचे काय
व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर तर तुम्हाला याच्यामधून कळणार की हा चित्रपट लहानपणापासून याच्यामध्ये बनवलेला गेलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपला जितू आहे, जितेंद्र जोशी आहे. तुम्ही बघितलं असेल त्या हिरो जो आहे नवीन हिरो, त्याचा भाऊ दाखवला आहे या त्याचा मित्र दाखवला आहे हे तर आपल्याला नंतर पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. पण जितू त्याला एक पणाने कॉपरेट करताना तुम्हाला दिसणार आहे. आणि जितूची तर अभिनय तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हाडाचा अभिनेता आहे तो. त्या चित्रपटामध्ये हिरोला तो सपोर्ट करताना दिसणार आहे आपल्याला. तर हा चित्रपट एकदम चांगल्या दर्जाचा बनलेला आहे. या पिक्चरची क्वालिटी चांगली आहे. या पिक्चरचे डायलॉग त्या हिरोचे तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग पण एकदम जबरदस्त आहे. आणि तेजस्वी पंडितचा त्याच्यामध्ये अभिनय पण एकदम जबरदस्त आहे. कारण का रोहित शेट्टीचा पिक्चर आहे ते एक दर्जाने हा चित्रपट एकदम चांगला बनलेला गेलेला आहे. आपल्याला दुसऱ्या मराठी पिक्चरांपेक्षा हा चित्रपट चांगल्या दर्जाचा बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आल्यानंतर स्कूल कॉलेज त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक शाळा दाखवलेली आहे. लहान पोरं दाखवलेले आहेत. लहान पोरांच्या नंतर ते लहान पोरांची काहीतरी कॉमेडी सिक्वेल अशी सीन दाखवली गेलेली आहे. नंतर मग तो पोरगा मोठा होतो, मोठ्याशा हायस्कूलमध्ये जातो. मग हायस्कूल नंतर मग कॉलेजची त्याच्या पुढची स्टोरी आहे. तर कॉलेजच्या स्टोरीपर्यंत ती तेजस्विनी पंडित तेजस्विनी प्रकाश त्याच्यावर आहे का, ती हिरोईन आहे. त्यानंतर मग त्याच्यामधले काय सीन दाखवल्या गेलेले आहेत काय, नंतर मग जितू त्याच्यामध्ये आपला काय अभिनय दाखवतोय ते सगळं आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट एकदम चांगला बनलेला आहे. एकदम कॉलेज लाईफमध्ये पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे. आजकाल कॉलेज लाईफमध्ये खूप मराठी पिक्चर बनतात आहे. आणि आता तुम्ही बघितलं पण असणार, आता 3-4 चित्रपट आले सर्व यंग जनरेशनवरच आधारून पिक्चर आलेले आहेत. टाईमपास असून दे, नंतर मग अजून त्याचे पिक्चर आलेले होते, चांगले चांगले चित्रपट आलेले त्याच्यामध्ये पण कॉलेज लाईफ दाखवलेलं. पण ह्या चित्रपटाचा मेन उद्दिष्टच हा आहे की आपल्याला स्कूल आणि आपल्या लहानपणाचे दिवस त्याला निर्मात्या दिग्दर्शकांना दाखवायचे की लहानपणाची शाळा कशी होती, लहानपणाचं शिक्षण कसं होतं, नंतर मग स्कूल, नंतर मग कॉलेजमध्ये कसं जीवन होतं ते पुरं त्यांनी जीवन त्याच्यावर रेखल्या गेलेलं आहे. हे पिक्चराची कथालेखन त्याच्यावरच पुरं फिरत आहे. त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे त्याचे पण चांगला ॲक्टिंग आहे. आपली तेजस्विनीचं पण ॲक्टिंग चांगली आहे. जितूचं पण त्याच्यामध्ये अभिनय चांगला आहे. आणि इतर मराठी कलाकारांचा पण त्याच्यामध्ये चांगला अभिनय आहे. तर या चित्रपटाला आपल्याला जाऊन बघायचं आहे. आणि आपला महाराष्ट्र चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार मित्रांनो. आज मी काय बोलणार आज मी बोलणार आहे स्कूल कॉलेज हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे अतिकृष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पिक्चर बनवला गेलेला आहे. या चित्रपटाची आपण कथालेखन बघितलं असेल तर आपल्याला कळेल, या नावावरूनच आपल्याला कळेल. आणि या पिक्चरची हिरोईन आपली कोण आहे, तेजस्विनी प्रकाश. हिचा पहिला पण आता पिक्चर आलेला, तो पिक्चर आपल्या लक्षाच्या पोराबर आलेला होता. तो पिक्चर पण भरपूर चांगला होता. त्या पिक्चरमध्ये पण चांगलं काम केलेलं होतं तिने. आणि हिच्या पहिला तिचे सिरियल पण आपण बघितलेले ते हिंदीमध्ये. आता ही जी तेजस्विनी आहे ती स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर स्कूल कॉलेज हा चित्रपट आता लवकरच आपल्या थिएटरमध्ये येणार आहे. तर हा मराठी चित्रपट आहे. ह्याला रोहित शेट्टीनी प्रोडक्शननी ते पिक्चर निर्माती केलेली आहे. हा रोहित शेट्टीचा एक पिक्चर आहे. तर रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं त्यांनी दिग्दर्शनाला पण त्यांनी भर दिलेला आहे. जो दिग्दर्शनाला त्यांनी काम दिलेलं आहे ते दिग्दर्शन उत्कृष्टपणे त्या दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे. तुम्ही ह्या चित्रपटाचे आता तुम्ही ह्याचे प्रोमो बघितले असतील, ह्याची ॲडव्हर्टायझिंग बघितली असेल, ह्याचे काय व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर तर तुम्हाला याच्यामधून कळणार की हा चित्रपट लहानपणापासून याच्यामध्ये बनवलेला गेलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपला जितू आहे, जितेंद्र जोशी आहे. तुम्ही बघितलं असेल त्या हिरो जो आहे नवीन हिरो, त्याचा भाऊ दाखवला आहे या त्याचा मित्र दाखवला आहे हे तर आपल्याला नंतर पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. पण जितू त्याला एक पणाने कॉपरेट करताना तुम्हाला दिसणार आहे. आणि जितूची तर अभिनय तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हाडाचा अभिनेता आहे तो. त्या चित्रपटामध्ये हिरोला तो सपोर्ट करताना दिसणार आहे आपल्याला. तर हा चित्रपट एकदम चांगल्या दर्जाचा बनलेला आहे. या पिक्चरची क्वालिटी चांगली आहे. या पिक्चरचे डायलॉग त्या हिरोचे तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग पण एकदम जबरदस्त आहे. आणि तेजस्वी पंडितचा त्याच्यामध्ये अभिनय पण एकदम जबरदस्त आहे. कारण का रोहित शेट्टीचा पिक्चर आहे ते एक दर्जाने हा चित्रपट एकदम चांगला बनलेला गेलेला आहे. आपल्याला दुसऱ्या मराठी पिक्चरांपेक्षा हा चित्रपट चांगल्या दर्जाचा बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आल्यानंतर स्कूल कॉलेज त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक शाळा दाखवलेली आहे.
लहान पोरं दाखवलेले आहेत. लहान पोरांच्या नंतर ते लहान पोरांची काहीतरी कॉमेडी सिक्वेल अशी सीन दाखवली गेलेली आहे. नंतर मग तो पोरगा मोठा होतो, मोठ्या हायस्कूलमध्ये जातो. मग हायस्कूल नंतर मग कॉलेजची त्याच्या पुढची स्टोरी आहे. तर कॉलेजच्या स्टोरीपर्यंत ती तेजस्विनी पंडित तेजस्विनी प्रकाश त्याच्यावर आहे का, ती हिरोईन आहे. त्यानंतर मग त्याच्यामधले काय सीन दाखवल्या गेलेले आहेत काय, नंतर मग जितू त्याच्यामध्ये आपला काय अभिनय दाखवतोय ते सगळं आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट एकदम चांगला बनलेला आहे. एकदम कॉलेज लाईफमध्ये पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे. आजकाल कॉलेज लाईफमध्ये खूप मराठी पिक्चर बनतात आहे. आणि आता तुम्ही बघितलं पण असणार, आता 3-4 चित्रपट आले, सर्व यंग जनरेशनवरच आधारून पिक्चर आलेले आहेत. टाईमपास असून दे, नंतर मग अजून त्याचे पिक्चर आलेले होते, चांगले चांगले चित्रपट आलेले, त्याच्यामध्ये पण कॉलेज लाईफ दाखवलेली. पण ह्या चित्रपटाचा मेन उद्दिष्टच आहे की आपल्याला स्कूल आणि आपल्या लहानपणाचे दिवस त्याला निर्मात्या दिग्दर्शकांना दाखवायचे की लहानपणाची शाळा कशी होती, लहानपणाचं शिक्षण कसं होतं, नंतर मग स्कूल, नंतर मग कॉलेजमध्ये कसं जीवन होतं, ते पुरं त्यांनी जीवन त्याच्यावर रेखल्या गेलेलं आहे. हे पिक्चराची कथालेखन त्याच्यावरच पुरं फिरत आहे. त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे त्याचे पण चांगला ॲक्टिंग आहे, आपली तेजस्विनीचं पण ॲक्टिंग चांगली आहे, जितूचं पण त्याच्यामध्ये अभिनय चांगला आहे आणि इतर मराठी कलाकारांचा पण त्याच्यामध्ये चांगला अभिनय आहे. तर आपला या चित्रपटाला आपल्याला जाऊन बघायचं आहे आणि आपला महाराष्ट्र चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आज मी बोलणार आहे स्कूल कॉलेज हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे अतिकृष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पिक्चर बनवल्या गेलेला आहे. या चित्रपटाची आपण कथालेखन बघितलं असेल तर आपल्याला कळेल, या नावावरूनच आपल्याला कळेल. आणि या पिक्चरची हिरोईन आपली कोण आहे, तेजस्विनी प्रकाश. हिचा पहिला पण आता पिक्चर आलेला, तो पिक्चर आपल्या लक्षाच्या पोराबरोबर आलेला होता. तो पिक्चर पण भरपूर चांगला होता. त्या पिक्चरमध्ये पण चांगलं काम केलेलं होतं तिने. आणि हिच्या पहिला तिचे सिरियल पण आपण बघितलेले ते हिंदीमध्ये. आता ही जी तेजस्विनी आहे ती स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर स्कूल कॉलेज हा चित्रपट आता लवकरच आपल्या थिएटरमध्ये येणार आहे. तर हा मराठी चित्रपट आहे, ह्याला रोहित शेट्टीनी प्रोडक्शननी ते पिक्चर निर्माती केलेली आहे. हा रोहित शेट्टीचा एक पिक्चर आहे. तर रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं त्यांनी दिग्दर्शनाला पण त्यांनी भर दिलेला आहे. जे दिग्दर्शनाला त्यांनी काम दिलेलं आहे ते दिग्दर्शन उत्कृष्टपणे त्या दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे. तुम्ही ह्या चित्रपटाचे आता तुम्ही याचे प्रोमो बघितले असतील, ह्याची ॲडव्हर्टायझिंग बघितली असेल, याचे काय व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर, तर तुम्हाला याच्यामधून कळणार की हा चित्रपट लहानपणापासून याच्यामध्ये बनवलेला गेलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपला जितू आहे, जितेंद्र जोशी आहे. तुम्ही बघितलं असेल त्या हिरो जो आहे नवीन हिरो, त्याचा भाऊ दाखवला आहे या त्याचा मित्र दाखवला आहे, हे तर आपल्याला नंतर पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. पण जितू त्याला एकपणाने कॉपरेट करताना तुम्हाला दिसणार आहे. आणि जितूची तर अभिनय तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हाडाचा अभिनेता आहे तो. त्या चित्रपटामध्ये हिरोला तो सपोर्ट करताना दिसणार आहे आपल्याला. तर हा चित्रपट एकदम चांगल्या दर्जाचा बनलेला आहे. या पिक्चरची क्वालिटी चांगली आहे. या पिक्चरचे डायलॉग त्या हिरोचे तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग पण एकदम जबरदस्त आहे. आणि तेजस्वी पंडितचा त्याच्यामध्ये अभिनय पण एकदम जबरदस्त आहे. कारण का रोहित शेट्टीचा पिक्चर आहे, ते एक दर्जाने हा चित्रपट एकदम चांगला बनलेला गेलेला आहे. आपल्याला दुसऱ्या मराठी पिक्चरांपेक्षा हा चित्रपट चांगल्या दर्जाचा बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आल्यानंतर स्कूल कॉलेज, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक शाळा दाखवलेली आहे, लहान पोरं दाखवलेले आहेत. लहान पोरांच्या नंतर ते लहान पोरांची काहीतरी कॉमेडी सिक्वेल अशी सीन दाखवली गेलेली आहे. नंतर मग तो पोरगा मोठा होतो, मोठ्या हायस्कूलमध्ये जातो. मग हायस्कूल नंतर मग कॉलेजची त्याच्या पुढची स्टोरी आहे. तर कॉलेजच्या स्टोरीपर्यंत ती तेजस्विनी पंडित तेजस्विनी प्रकाश त्याच्यावर आहे का, ती हिरोईन आहे. त्यानंतर मग त्याच्यामधले काय सीन दाखवल्या गेलेले आहेत काय, नंतर मग जितू त्याच्यामध्ये आपला काय अभिनय दाखवतोय ते सगळं आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट एकदम चांगला बनलेला आहे. एकदम कॉलेज लाईफमध्ये पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे. आजकाल कॉलेज लाईफमध्ये खूप मराठी पिक्चर बनतात आहे. आणि आता तुम्ही बघितलं पण असणार, आता 3-4 चित्रपट आले, सर्व यंग जनरेशनवरच आधारून पिक्चर आलेले आहेत. टाईमपास असून दे, नंतर मग अजून त्याचे पिक्चर आलेले होते, चांगले चांगले चित्रपट आलेले, त्याच्यामध्ये पण कॉलेज लाईफ दाखवलेली. पण ह्या चित्रपटाचा मेन उद्दिष्टच आहे की आपल्याला स्कूल आणि आपल्या लहानपणाचे दिवस त्याला निर्मात्या दिग्दर्शकांना दाखवायचे की लहानपणाची शाळा कशी होती, लहानपणाचं शिक्षण कसं होतं, नंतर मग स्कूल,
नंतर मग कॉलेजमध्ये कसं जीवन होतं ते पुरं त्यांनी जीवन त्याच्यावर रेखल्या गेलेलं आहे. हे पिक्चराची कथालेखन त्याच्यावरच पुरं फिरत आहे. त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे त्याचे पण चांगला ॲक्टिंग आहे. आपली तेजस्विनीचं पण ॲक्टिंग चांगली आहे. जितूचं पण त्याच्यामध्ये अभिनय चांगला आहे आणि इतर मराठी कलाकारांचा पण त्याच्यामध्ये चांगला अभिनय आहे. तर आपला या चित्रपटाला आपल्याला जाऊन बघायचं आहे आणि आपला हा महाराष्ट्र चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आज मी बोलणार आहे स्कूल कॉलेज हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे अतिकृष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पिक्चर बनवल्या गेलेला आहे. या चित्रपटाची आपण कथालेखन बघितलं असेल तर आपल्याला कळेल, या नावावरूनच आपल्याला कळेल. आणि या पिक्चरची हिरोईन आपली कोण आहे? तेजस्विनी प्रकाश. हिचा पहिला पण आता पिक्चर आलेला, तो पिक्चर आपल्या लक्षाच्या पोराबरोबर आलेला होता. तो पिक्चर पण भरपूर चांगला होता. त्या पिक्चरमध्ये पण चांगलं काम केलेलं होतं तिने. आणि हिच्या पहिला तिचे सिरियल पण आपण बघितलेले ते हिंदीमध्ये. आता ही जी तेजस्विनी आहे ती स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर स्कूल कॉलेज हा चित्रपट आता लवकरच आपल्या थिएटरमध्ये येणार आहे. तर हा मराठी चित्रपट आहे. ह्याला रोहित शेट्टीनी प्रोडक्शननी ते पिक्चर निर्माती केलेली आहे. हा रोहित शेट्टीचा एक पिक्चर आहे. तर रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं त्यांनी दिग्दर्शनाला पण त्यांनी भर दिलेला आहे. जो दिग्दर्शनाला त्यांनी काम दिलेलं आहे ते दिग्दर्शन उत्कृष्टपणे त्या दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे. तुम्ही ह्या चित्रपटाची आता तुम्ही याचे प्रोमो बघितले असतील, ह्याची ॲडव्हर्टायझिंग बघितली असेल, याचे काय व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर, तर तुम्हाला याच्यामधून कळणार की हा चित्रपट लहानपणापासून याच्यामध्ये बनवलेला गेलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपला जितू आहे, जितेंद्र जोशी आहे. तुम्ही बघितलं असेल त्या हिरो जो आहे नवीन हिरो, त्याचा भाऊ दाखवला आहे या त्याचा मित्र दाखवला आहे हे तर आपल्याला नंतर पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. पण जितू त्याला एक पणाने कॉपरेट करताना तुम्हाला दिसणार आहे. आणि जितूची तर अभिनय तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हाडाचा अभिनेता आहे तो. त्या चित्रपटामध्ये हिरोला तो सपोर्ट करताना दिसणार आहे आपल्याला. तर हा चित्रपट एकदम चांगल्या दर्जाचा बनलेला आहे. या पिक्चरची क्वालिटी चांगली आहे. या पिक्चरचे डायलॉग त्या हिरोचे तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग पण एकदम जबरदस्त आहे. आणि तेजस्वी पंडितचा त्याच्यामध्ये अभिनय पण एकदम जबरदस्त आहे. कारण का रोहित शेट्टीचा पिक्चर आहे ते एक दर्जाने हा चित्रपट एकदम चांगला बनलेला गेलेला आहे. आपल्याला दुसऱ्या मराठी पिक्चरांपेक्षा हा चित्रपट चांगल्या दर्जाचा बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आल्यानंतर स्कूल कॉलेज त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक शाळा दाखवलेली आहे. लहान पोरं दाखवलेले आहेत. लहान पोरांच्या नंतर ते लहान पोरांची काहीतरी कॉमेडी सिक्वेल अशी सीन दाखवली गेलेली आहे. नंतर मग तो पोरगा मोठा होतो, मोठ्या स्कूलमध्ये जातो. मग ते हाय स्कूल नंतर मग कॉलेजची त्याच्या पुढची स्टोरी आहे. तर कॉलेजच्या स्टोरीपर्यंत ती तेजस्विनी पंडित तेजस्विनी प्रकाश त्याच्यावर आहे का, ती हिरोईन आहे. त्यानंतर मग त्याच्यामधले काय सीन दाखवल्या गेलेले आहेत काय, नंतर मग जितू त्याच्यामध्ये आपला काय अभिनय दाखवतोय ते सगळं आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट एकदम चांगला बनलेला आहे. एकदम कॉलेज लाईफमध्ये पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे. आजकाल कॉलेज लाईफमध्ये खूप मराठी पिक्चर बनतात आहे. आणि आता तुम्ही बघितलं पण असणार, आता 3-4 चित्रपट आले सर्व यंग जनरेशनवरच आधारून पिक्चर आलेले आहेत. टाईमपास असून दे, नंतर मग अजून त्याचे पिक्चर आलेले होते, चांगले चित्रपट आलेले त्याच्यामध्ये पण कॉलेज लाईफ दाखवलेली. पण ह्या चित्रपटाचा मेन उद्दिष्टच हा आहे की आपल्याला स्कूल आणि आपल्या लहानपणाचे दिवस त्याला निर्मात्या दिग्दर्शकांना दाखवायचे की लहानपणाची शाळा कशी होती, लहानपणाचं शिक्षण कसं होतं, नंतर मग स्कूल, नंतर मग कॉलेजमध्ये कसं जीवन होतं ते पुरं त्यांनी जीवन त्याच्यावर रेखल्या गेलेलं आहे. हे पिक्चराची कथालेखन त्याच्यावरच पुरं फिरत आहे. त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे त्याचे पण चांगला ॲक्टिंग आहे. आपली तेजस्विनीचं पण ॲक्टिंग चांगली आहे. जितूचं पण त्याच्यामध्ये अभिनय चांगला आहे. आणि इतर मराठी कलाकारांचा पण त्याच्यामध्ये चांगला अभिनय आहे. तर आपला या चित्रपटाला आपल्याला जाऊन बघायचं आहे आणि आपला महाराष्ट्र चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आज मी बोलणार आहे स्कूल कॉलेज हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे अतिकृष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पिक्चर बनवल्या गेलेला आहे. या चित्रपटाची आपण कथालेखन बघितलं असेल तर आपल्याला कळेल, या नावावरूनच आपल्याला कळेल. आणि या पिक्चरची हिरोईन आपली कोण आहे? तेजस्विनी प्रकाश. हिचा पहिला पण आता पिक्चर आलेला,
तो पिक्चर आपल्या लक्षाच्या पोराबर आलेला होता. तो पिक्चर पण भरपूर चांगला होता. त्या पिक्चरमध्ये पण चांगलं काम केलेलं होतं तिने. आणि हिच्या पहिला तिचे सिरियल पण आपण बघितलेले ते हिंदीमध्ये. आता ही जी तेजस्विनी आहे ती स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर स्कूल कॉलेज हा चित्रपट आता लवकरच आपल्या थिएटरमध्ये येणार आहे. तर हा मराठी चित्रपट आहे. ह्याला रोहित शेट्टीनी प्रोडक्शननी ते पिक्चर निर्माती केलेली आहे. हा रोहित शेट्टीचा एक पिक्चर आहे. तर रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं त्यांनी दिग्दर्शनाला पण त्यांनी भर दिलेला आहे. जो दिग्दर्शनाला त्यांनी काम दिलेलं आहे ते दिग्दर्शन उत्कृष्टपणे त्या दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे. तुम्ही ह्या चित्रपटाचे आता तुम्ही याचे प्रोमो बघितले असतील, ह्याची ॲडव्हर्टायझिंग बघितली असेल, याचे काय व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर, तर तुम्हाला याच्यामधून कळणार की हा चित्रपट लहानपणापासून याच्यामध्ये बनवलेला गेलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपला जितू आहे, जितेंद्र जोशी आहे. तुम्ही बघितलं असेल त्या हिरो जो आहे नवीन हिरो, त्याचा भाऊ दाखवला आहे या त्याचा मित्र दाखवला आहे. हे तर आपल्याला नंतर पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. पण जितू त्याला एक पणाने कॉपरेट करताना तुम्हाला दिसणार आहे. आणि जितूची तर अभिनय तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हाडाचा अभिनेता आहे तो. त्या चित्रपटामध्ये हिरोला तो सपोर्ट करताना दिसणार आहे आपल्याला. तर हा चित्रपट एकदम चांगल्या दर्जाचा बनलेला आहे. या पिक्चरची क्वालिटी चांगली आहे. या पिक्चरचे डायलॉग त्या हिरोचे तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग पण एकदम जबरदस्त आहे. आणि तेजस्वी पंडितचा त्याच्यामध्ये अभिनय पण एकदम जबरदस्त आहे. कारण का रोहित शेट्टीचा पिक्चर आहे, ते एक दर्जाने हा चित्रपट एकदम चांगला बनलेला गेलेला आहे. आपल्याला दुसऱ्या मराठी पिक्चरांपेक्षा हा चित्रपट चांगल्या दर्जाचा बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आल्यानंतर स्कूल कॉलेज त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक शाळा दाखवलेली आहे. लहान पोरं दाखवलेले आहेत. लहान पोरांच्या नंतर ते लहान पोरांची काहीतरी कॉमेडी सिक्वेल अशी सीन दाखवली गेलेली आहे. नंतर मग तो पोरगा मोठा होतो, मोठ्या हायस्कूलमध्ये जातो. मग त्या हायस्कूल नंतर मग कॉलेजची त्याच्या पुढची स्टोरी आहे. तर कॉलेजच्या स्टोरीपर्यंत ती तेजस्विनी पंडित तेजस्विनी प्रकाश त्याच्यावर आहे का, ती हिरोईन आहे. त्यानंतर मग त्याच्यामधले काय सीन दाखवल्या गेलेले आहेत काय, नंतर मग जितू त्याच्यामध्ये आपला काय अभिनय दाखवतोय, ते सगळं आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट एकदम चांगला बनलेला आहे. एकदम कॉलेज लाईफमध्ये पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे. आजकाल कॉलेज लाईफमध्ये खूप मराठी पिक्चर बनतात आहे. आणि आता तुम्ही बघितलं पण असणार, आता 3-4 चित्रपट आले, सर्व यंग जनरेशनवरच आधारून पिक्चर आलेले आहेत. टाईमपास असून दे, नंतर मग अजून त्याचे पिक्चर आलेले होते, चांगले चांगले चित्रपट आलेले, त्याच्यामध्ये पण कॉलेज लाईफ दाखवलेली. पण ह्या चित्रपटाचा मेन उद्दिष्टच हा आहे की आपल्याला स्कूल आणि आपल्या लहानपणाचे दिवस त्याला निर्मात्या दिग्दर्शकांना दाखवायचे की लहानपणाची शाळा कशी होती, लहानपणाचं शिक्षण कसं होतं, नंतर मग स्कूल, नंतर मग कॉलेजमध्ये कसं जीवन होतं, ते पुरं त्यांनी जीवन त्याच्यावर रेखल्या गेलेलं आहे. हे पिक्चराची कथालेखन त्याच्यावरच पुरं फिरत आहे. त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे त्याचे पण चांगला ॲक्टिंग आहे. आपली तेजस्विनीचं पण ॲक्टिंग चांगली आहे. जितूचं पण त्याच्यामध्ये अभिनय चांगला आहे. आणि इतर मराठी कलाकारांचा पण त्याच्यामध्ये चांगला अभिनय आहे. तर आपला या चित्रपटाला आपल्याला जाऊन बघायचं आहे. आणि आपला महाराष्ट्र चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, आणि असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आज मी बोलणार आहे स्कूल कॉलेज हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे अतिकृष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पिक्चर बनवल्या गेलेला आहे. या चित्रपटाची आपण कथालेखन बघितलं असेल तर आपल्याला कळेल, या नावावरूनच आपल्याला कळेल. आणि या पिक्चरची हिरोईन आपली कोण आहे, तेजस्विनी प्रकाश. हिचा पहिला पण आता पिक्चर आलेला, तो पिक्चर आपल्या लक्षाच्या पोराबर आलेला होता. तो पिक्चर पण भरपूर चांगला होता. त्या पिक्चरमध्ये पण चांगलं काम केलेलं होतं तिने. आणि हिच्या पहिला तिचे सिरियल पण आपण बघितलेले ते हिंदीमध्ये. आता ही जी तेजस्विनी आहे ती स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर स्कूल कॉलेज हा चित्रपट आता लवकरच आपल्या थिएटरमध्ये येणार आहे. तर हा मराठी चित्रपट आहे. ह्याला रोहित शेट्टीनी प्रोडक्शननी ते पिक्चर निर्माती केलेली आहे. हा रोहित शेट्टीचा एक पिक्चर आहे. तर रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं त्यांनी दिग्दर्शनाला पण त्यांनी भर दिलेला आहे. जो दिग्दर्शनाला त्यांनी काम दिलेलं आहे ते दिग्दर्शन उत्कृष्टपणे त्या दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे. तुम्ही ह्या चित्रपटाचे आता तुम्ही याचे प्रोमो बघितले असतील, ह्याची ॲडव्हर्टायझिंग बघितली असेल, त्याचे काय व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर, तर तुम्हाला याच्यामधून कळणार की हा चित्रपट लहानपणापासून याच्यामध्ये बनवलेला गेलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपला जितू आहे, जितेंद्र जोशी आहे. तुम्ही बघितलं असेल त्या हिरो जो आहे नवीन हिरो,
त्याचा भाऊ दाखवला आहे या त्याचा मित्र दाखवला आहे हे तर आपल्याला नंतर पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. पण जितू त्याला एकपणाने कॉपरेट करताना तुम्हाला दिसणार आहे आणि जितूची तर अभिनय तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हाडाचा अभिनेता आहे तो. त्या चित्रपटामध्ये हिरोला तो सपोर्ट करताना दिसणार आहे आपल्याला. तर हा चित्रपट एकदम चांगल्या दर्जाचा बनलेला आहे. या पिक्चरची क्वालिटी चांगली आहे. या पिक्चरचे डायलॉग त्या हिरोचे तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग पण एकदम जबरदस्त आहे आणि तेजस्वी पंडितचा त्याच्यामध्ये अभिनय पण एकदम जबरदस्त आहे. कारण का रोहित शेट्टीचा पिक्चर आहे ते एक दर्जाने हा चित्रपट एकदम चांगला बनलेला गेलेला आहे. आपल्याला दुसऱ्या मराठी पिक्चरांपेक्षा हा चित्रपट चांगल्या दर्जाचा बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आल्यानंतर स्कूल कॉलेज त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक शाळा दाखवलेली आहे. लहान पोरं दाखवलेले आहेत. लहान पोरांच्या नंतर ते लहान पोरांची काहीतरी कॉमेडी सिक्वेल अशी सीन दाखवली गेलेली आहे. नंतर मग तो पोरगा मोठा होतो, मोठ्याशा हायस्कूलमध्ये जातो. मग हायस्कूल नंतर मग कॉलेजची त्याच्या पुढची स्टोरी आहे. तर कॉलेजच्या स्टोरीपर्यंत ती तेजस्विनी पंडित तेजस्विनी प्रकाश त्याच्यावर आहे का, ती हिरोईन आहे. त्यानंतर मग त्याच्यामधले काय सीन दाखवल्या गेलेले आहेत काय, नंतर मग जितू त्याच्यामध्ये आपला काय अभिनय दाखवतोय ते सगळं आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट एकदम चांगला बनलेला आहे. एकदम कॉलेज लाईफमध्ये पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे. आजकाल कॉलेज लाईफमध्ये खूप मराठी पिक्चर बनतात आहे आणि आता तुम्ही बघितलं पण असणार, आता 3-4 चित्रपट आले सर्व यंग जनरेशनवरच आधारून पिक्चर आलेले आहेत. टाईमपास असून दे, नंतर मग अजून त्याचे पिक्चर आलेले होते, चांगले चांगले चित्रपट आलेले, त्याच्यामध्ये पण कॉलेज लाईफ दाखवलेली. पण ह्या चित्रपटाचा मेन उद्दिष्टच हा आहे की आपल्याला स्कूल आणि आपल्या लहानपणाचे दिवस त्याला निर्मात्या दिग्दर्शकांना दाखवायचे की लहानपणाची शाळा कशी होती, लहानपणाचं शिक्षण कसं होतं, नंतर मग स्कूल, नंतर मग कॉलेजमध्ये कसं जीवन होतं, ते पुरं त्यांनी जीवन त्याच्यावर रेखल्या गेलेलं आहे. हे पिक्चराची कथालेखन त्याच्यावरच पुरं फिरत आहे. त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे त्याचे पण चांगला ॲक्टिंग आहे, आपली तेजस्विनीचं पण ॲक्टिंग चांगली आहे, जितूचं पण त्याच्यामध्ये अभिनय चांगला आहे आणि इतर मराठी कलाकारांचा पण त्याच्यामध्ये चांगला अभिनय आहे. तर या चित्रपटाला आपल्याला जाऊन बघायचं आहे आणि आपला महाराष्ट्र चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आज मी बोलणार आहे स्कूल कॉलेज हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे अतिकृष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पिक्चर बनवल्या गेलेला आहे. या चित्रपटाची आपण कथालेखन बघितलं असेल तर आपल्याला कळेल, या नावावरूनच आपल्याला कळेल. आणि या पिक्चरची हिरोईन आपली कोण आहे, तेजस्विनी प्रकाश. हिचा पहिला पण आता पिक्चर आलेला, तो पिक्चर आपल्या लक्षाच्या पोराबरोबर आलेला होता. तो पिक्चर पण भरपूर चांगला होता. त्या पिक्चरमध्ये पण चांगलं काम केलेलं होतं तिने. आणि हिच्या पहिला तिचे सिरियल पण आपण बघितलेले ते हिंदीमध्ये. आता ही जी तेजस्विनी आहे ती स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर स्कूल कॉलेज हा चित्रपट आता लवकरच आपल्या थिएटरमध्ये येणार आहे. तर हा मराठी चित्रपट आहे. ह्याला रोहित शेट्टीनी प्रोडक्शननी ते पिक्चर निर्माती केलेली आहे. हा रोहित शेट्टीचा एक पिक्चर आहे. तर रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं त्यांनी दिग्दर्शनाला पण त्यांनी भर दिलेला आहे. जो दिग्दर्शनाला त्यांनी काम दिलेलं आहे ते दिग्दर्शन उत्कृष्टपणे त्या दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे. तुम्ही ह्या चित्रपटाचे आता तुम्ही याचे प्रोमो बघितले असतील, ह्याची ॲडव्हर्टायझिंग बघितली असेल, त्याचे काय व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर, तर तुम्हाला याच्यामधून कळणार की हा चित्रपट लहानपणापासून याच्यामध्ये बनवलेला गेलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपला जितू आहे, जितेंद्र जोशी आहे. तुम्ही बघितलं असेल त्या हिरो जो आहे नवीन हिरो, त्याचा भाऊ दाखवला आहे या त्याचा मित्र दाखवला आहे हे तर आपल्याला नंतर पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. पण जितू त्याला एकपणाने कॉपरेट करताना तुम्हाला दिसणार आहे आणि जितूची तर अभिनय तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हाडाचा अभिनेता आहे तो. त्या चित्रपटामध्ये हिरोला तो सपोर्ट करताना दिसणार आहे आपल्याला. तर हा चित्रपट एकदम चांगल्या दर्जाचा बनलेला आहे. या पिक्चरची क्वालिटी चांगली आहे. या पिक्चरचे डायलॉग त्या हिरोचे तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग पण एकदम जबरदस्त आहे आणि तेजस्वी पंडितचा त्याच्यामध्ये अभिनय पण एकदम जबरदस्त आहे. कारण का रोहित शेट्टीचा पिक्चर आहे ते एक दर्जाने हा चित्रपट एकदम चांगला बनलेला गेलेला आहे. आपल्याला दुसऱ्या मराठी पिक्चरांपेक्षा हा चित्रपट चांगल्या दर्जाचा बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आल्यानंतर स्कूल कॉलेज त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक शाळा दाखवलेली आहे. लहान पोरं दाखवलेले आहेत. लहान पोरांच्या नंतर ते लहान पोरांची काहीतरी कॉमेडी सिक्वेल अशी सीन दाखवली गेलेली आहे. नंतर मग तो पोरगा मोठा होतो, मोठ्याशा हायस्कूलमध्ये जातो. मग हायस्कूल नंतर मग कॉलेजची त्याच्या पुढची स्टोरी आहे.
तर कॉलेजच्या स्टोरीपर्यंत ती तेजस्विनी पंडित तेजस्विनी प्रकाश त्याच्यावर आहे का, ती हिरोईन आहे, त्यानंतर मग त्याच्यामधले काय सीन दाखवल्या गेलेले आहेत काय, नंतर मग जितू त्याच्यामध्ये आपला काय अभिनय दाखवतोय ते सगळं आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट एकदम चांगला बनलेला आहे. एकदम कॉलेज लाईफमध्ये पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे. आजकाल कॉलेज लाईफमध्ये खूप मराठी पिक्चर बनतात आहे आणि आता तुम्ही बघितलं पण असणार, आता 3-4 चित्रपट आले, सर्व यंग जनरेशनवरच आधारून पिक्चर आलेले आहेत. टाईमपास असून दे, नंतर मग अजून त्याचे पिक्चर आलेले होते, चांगले चांगले चित्रपट आलेले, त्याच्यामध्ये पण कॉलेज लाईफ दाखवलेली. पण ह्या चित्रपटाचा मेन उद्दिष्टच आहे की आपल्याला स्कूल आणि आपल्या लहानपणाचे दिवस त्याला निर्मात्या दिग्दर्शकांना दाखवायचे की लहानपणाची शाळा कशी होती, लहानपणाचं शिक्षण कसं होतं, नंतर मग स्कूल, नंतर मग कॉलेजमध्ये कसं जीवन होतं, ते पुरं त्यांनी जीवन त्याच्यावर रेखल्या गेलेलं आहे. हे पिक्चराची कथालेखन त्याच्यावरच पुरं फिरत आहे. त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे त्याचे पण चांगला ॲक्टिंग आहे, आपली तेजस्विनीचं पण ॲक्टिंग चांगली आहे, जितूचं पण त्याच्यामध्ये अभिनय चांगला आहे आणि इतर मराठी कलाकारांचा पण त्याच्यामध्ये चांगला अभिनय आहे. तर या चित्रपटाला आपल्याला जाऊन बघायचं आहे आणि आपला महाराष्ट्र चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आज मी बोलणार आहे स्कूल कॉलेज हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे अतिकृष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पिक्चर बनवल्या गेलेला आहे. या चित्रपटाची आपण कथालेखन बघितलं असेल तर आपल्याला कळेल, या नावावरूनच आपल्याला कळेल. आणि या पिक्चरची हिरोईन आपली कोण आहे, तेजस्विनी प्रकाश. हिचा पहिला पण आता पिक्चर आलेला, तो पिक्चर आपल्या लक्षाच्या पोराबरोबर आलेला होता, तो पिक्चर पण भरपूर चांगला होता. त्या पिक्चरमध्ये पण चांगलं काम केलेलं होतं तिने. आणि हिच्या पहिला तिचे सिरियल पण आपण बघितलेले ते हिंदीमध्ये. आता ही जी तेजस्विनी आहे ती स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर स्कूल कॉलेज हा चित्रपट आता लवकरच आपल्या थिएटरमध्ये येणार आहे. तर हा मराठी चित्रपट आहे, ह्याला रोहित शेट्टीनी प्रोडक्शननी ते पिक्चर निर्माती केलेली आहे. हा रोहित शेट्टीचा एक पिक्चर आहे. तर रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं त्यांनी दिग्दर्शनाला पण त्यांनी भर दिलेला आहे. जो दिग्दर्शनाला त्यांनी काम दिलेलं आहे ते दिग्दर्शन उत्कृष्टपणे त्या दिग्दर्शकाने याचं दिग्दर्शन केलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे. तुम्ही ह्या चित्रपटाचे आता तुम्ही याचे प्रोमो बघितले असतील, ह्याची ॲडव्हर्टायझिंग बघितली असेल, याचे काय व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर, तर तुम्हाला याच्यामधून कळणार की हा चित्रपट लहानपणापासून याच्यामध्ये बनवलेला गेलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपला जितू आहे, जितेंद्र जोशी आहे, तुम्ही बघितलं असेल. त्या हिरो जो आहे नवीन हिरो, त्याचा भाऊ दाखवला आहे या त्याचा मित्र दाखवला आहे, हे तर आपल्याला नंतर पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. पण जितू त्याला एक पणाने कॉपरेट करताना तुम्हाला दिसणार आहे. आणि जितूची तर अभिनय तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हाडाचा अभिनेता आहे तो. त्या चित्रपटामध्ये हिरोला तो सपोर्ट करताना दिसणार आहे आपल्याला. तर हा चित्रपट एकदम चांगल्या दर्जाचा बनलेला आहे. या पिक्चरची क्वालिटी चांगली आहे. या पिक्चरचे डायलॉग त्या हिरोचे तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग पण एकदम जबरदस्त आहे. आणि तेजस्वी पंडितचा त्याच्यामध्ये अभिनय पण एकदम जबरदस्त आहे. कारण का रोहित शेट्टीचा पिक्चर आहे, ते एक दर्जाने हा चित्रपट एकदम चांगला बनलेला गेलेला आहे. आपल्याला दुसऱ्या मराठी पिक्चरांपेक्षा हा चित्रपट चांगल्या दर्जाचा बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आल्यानंतर स्कूल कॉलेज, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक शाळा दाखवलेली आहे, लहान पोरं दाखवलेले आहेत. लहान पोरांच्या नंतर ते लहान पोरांची काहीतरी कॉमेडी सिक्वेल अशी सीन दाखवली गेलेली आहे. नंतर मग तो पोरगा मोठा होतो, मोठ्या स्कूलमध्ये जातो, मग हाय स्कूल, नंतर मग कॉलेजची त्याच्या पुढची स्टोरी आहे. तर कॉलेजच्या स्टोरीपर्यंत ती तेजस्विनी पंडित तेजस्विनी प्रकाश त्याच्यावर आहे का, ती हिरोईन आहे, त्यानंतर मग त्याच्यामधले काय सीन दाखवल्या गेलेले आहेत काय, नंतर मग जितू त्याच्यामध्ये आपला काय अभिनय दाखवतोय ते सगळं आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट एकदम चांगला बनलेला आहे. एकदम कॉलेज लाईफमध्ये पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे. आजकाल कॉलेज लाईफमध्ये खूप मराठी पिक्चर बनतात आहे आणि आता तुम्ही बघितलं पण असणार, आता 3-4 चित्रपट आले, सर्व यंग जनरेशनवरच आधारून पिक्चर आलेले आहेत. टाईमपास असून दे, नंतर मग अजून त्याचे पिक्चर आलेले होते, चांगले चांगले चित्रपट आलेले, त्याच्यामध्ये पण कॉलेज लाईफ दाखवलेली. पण ह्या चित्रपटाचा मेन उद्दिष्टच आहे की आपल्याला स्कूल आणि आपल्या लहानपणाचे दिवस त्याला निर्मात्या दिग्दर्शकांना दाखवायचे की लहानपणाची शाळा कशी होती, लहानपणाचं शिक्षण कसं होतं, नंतर मग स्कूल, नंतर मग कॉलेजमध्ये कसं जीवन होतं, ते पुरं त्यांनी जीवन त्याच्यावर रेखल्या गेलेलं आहे. हे पिक्चराची कथालेखन त्याच्यावरच पुरं फिरत आहे. त्या चित्रपटामध्ये जो हिरो आहे त्याचे पण चांगला ॲक्टिंग आहे,
आपली तेजस्विनीचं पण ॲक्टिंग चांगली आहे, जितूचं पण त्याच्यामध्ये अभिनय चांगला आहे आणि इतर मराठी कलाकारांचा पण त्याच्यामध्ये चांगला अभिनय आहे. तर आपला या चित्रपटाला आपल्याला जाऊन बघायचं आहे आणि आपला महाराष्ट्र चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार.